संघ एकतर्फा मात्र नक्की सामना जिंकल, परंतु त्यानंतर सुमित गरजची मात्र नक्कीच भेदक मारा अक्षरशः मात्र नक्की सामना विजय करून मात्र नक्कीच दिला. जबरदस्त कामगिरी राहिली आहे. जेव्हा अववत करता टीम आपण पाहिलं असेल फिल्डिंग करणार टीमला तो विजय मात्र नक्कीच प्राप्त करून दिला आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. जेव्हा तुम्ही मैदानच्या आतमध्ये उतरताना तेव्हा 100% योगदान देणं तेवढंच महत्त्वाचं असतं. जवळजवळ 6 बॉलमध्ये 9 धावेची गरज असताना पहिल्याच बॉलवरती 5 धावा कुठल्या होत्या, कारण पहिलाच बॉल 9, त्यानंतर बॉर्डरच्या बाहेर चेंडू लँड केला होता. त्यानंतर असं वाटलं होतं 6 बॉलमध्ये 4 धावा इम्पॉसिबल, म्हणजे बॅटिंग करा टीम अतिशय मात्र नक्कीच हा सामना जिंकून जाईल, परंतु त्यानंतर भेदक मारा पाहायला मिळाला. अक्षरशः मात्र नक्कीच सामना विजय करून दिला. वर्ल्ड प्लेड आणि हार्ड लक टीम डाऊन नगर संघ. सुरुवात मात्र नक्कीच चांगली झाली होती, पण तो नशिबाची साथ अंतिम मात्र नक्कीच सुटली गेली आणि मात्र नक्कीच हार पत्करावा लागला. काही हरकत नाहीये. नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट तुर्ला मॅचसाठी मात्र नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. त्या ताकदीने त्या जिद्दीने मात्र नक्कीच पुन्हा एकदा उतरा आणि त्या जिद्दीने मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवा. हा विजय मात्र नक्की तुमचा असेल यात मात्र शंका नाही. दोन टीमला देव बेस्ट ऑफ लक. सामना मात्र नक्कीच झालाय सुरू. आपण 5 स्ट्राईक एंड वरती कल्पेश, नॉन स्ट्राईक एंड वरती आदिनाथ आदित्य. स्ट्राईक एंड वरती आदित्य, नॉन स्ट्राईक एंड वरती कल्पेश. तर बॉन ट्रॅक वरती पाहते आपण रणजित याला. गेम ऑन आहे. 5 षटकांची लढत आहे. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांच्या आत फेकणं गरजेचं आहे असा आयोजकांचा निर्णय आलाय. अन्यथा एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये घेतलं जाईल. स्टॉपवर मात्र नक्कीच लावून ठेवला येतं. टाइम मात्र नक्कीच सुरू झालाय. घड्याचे काट मात्र टक 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 करते मात्र नक्कीच पुढे जाताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती पाहता फलंदाज कल्पेश आला. गेम ऑन. पहिल्याच बॉलवरती एकदम ब्लॉक कॉल चेंडू मात्र नक्कीच ऑन साईडला खेळून काढलाय. काउंको रिझन मध्ये तर हलक्या त्याला ग्लान्स केलाय. फिल्डर युसलर फेकेल तोपर्यंत 2 धावा झाले कंप्लीट. चांगली राणी तर बिटवीन मैदानात पण नक्कीच पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती जवळजवळ एक, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती हलक्या त्याला ग्लान्स करून जवळजवळ 2 धावा पटकावल्या गेल्यात. 3 लागल्या जवळजवळ. स्कोर कार्ड होती 5 षटकांची लढत. 67 धावा सुद्धा होताना जवळजवळ पाहिल्या होत्या, परंतु काय फटका घेतलाय, पूल केलाय. फिल्डर आहे, चुकी होणार नाहीये. विकेटची संधी, फटका फसला. त्यानंतर काउको रिझन मध्ये पकडला जातो झेल आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहिला असेल कल्पेशचा मात्र नक्कीच संपतोय खेळ. विकेटचं पतन, बिग विकेट गॉन. पहिलाच विकेट डिझे. पहिला मोठा धक्का मात्र नक्कीच मैदानाच्या बाहेर पाठवला गेलाय. आपण पाहिलं कल्पेशला मात्र नक्कीच सस्तात परतला गेला. आज कल्पेशची मात्र नक्कीच फलंदाजी बघण्यासाठी अनेक सारे प्रेक्षक मैदानात दाखल झाले होते, परंतु त्यानंतर निराश केला, हताश केला सर्व प्रेक्षकांना आणि टीम आपण पाहिलं असेल बॅटिंग करणार टीम सातारा टीमला. नवीन बॅट्समन इंडियन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर पाहते आपण आनंद याला. चांगले गोंदाजी, चांगला भेदक मारा पाहायला मिळतोय. बॉल ट्रॅक वरती रणजित याला पाहायला मिळतोय. लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी हेरलं गेलंय. पुढे सरसवत, वा जबरदस्त स्ट्रोक. बॉल थांबणार नाहीये, बॉल होईल फरार. सीमारेषा नाहीये. जवळजवळ पाहिलं असेल तर फिल्डिंग मात्र नक्कीच अफलातून झाली. कालच्या दिवशी मात्र नक्कीच हे पाहायला मिळालं. संयम गरज सरांनी मात्र नक्कीच चांगला उल्लेख केला की जवळजवळ अफलातून कॅचेस सुद्धा पाहिल्या, धावा सुद्धा वाचवताना पाहिल्या, डाय सुद्धा लगावली. या स्पर्धेमध्ये सर्व काही मात्र नक्कीच पाहायला मिळालं. आडव्या बंड घ्यायचा प्रयत्न, मिस्लामी स्ट्रोक. नो मॅच लांबे चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 2 धावा झाल्या कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न असेल नाही, फक्त 2 धावा मिळतील. चांगले फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहतो मिळतोय, परंतु ताकदीचा कमी वापर, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. बॅटच्या चेंडू येत नाहीये. 2 धावा झाले कंप्लीट या बॉल वरती. 2 धावाने संघ जाऊन पोहोचलाय. 6 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपला गेलाय. धावा लागत धपटला वरती 10, 1 विकेट डिझे.
थँक्यू डीजे मास्टर. 6 बॉलचा खेळ झालाय. 6 बॉलच्या खेळचा मात्र नक्कीच धावा लागला धावपटलावरती जवळ 10 विकेट. चांगली सुरुवात पाहायला मिळते. चांगले फटक्याबाजी तिसऱ्या क्रमांकावर फंदापर पाहता आनंद याला. जवळ 3 बॉलचा फेस केला. 3 बॉलवरती 3 दुहेरी. जवळ 6 धावा कुठल्यात आपल्या टीमसाठी आणि स्वतःसाठी. 10 लागत अद्याप 4 षटक मात्र नक्की तुमच्या कोट्यामध्ये आहेत. 4 षटकामध्ये तुम्हाला जेवढा धावा कुठ्या येते तेवढा कुठ्या लागतील, कारण मागचा सामना नक्कीच आपण पाहिला. जवळ 3 धावेने मात्र नक्कीच सामना जिंकला होता. बॅटिंग करणारा टीम मात्र नक्कीच पराभूत करून जवळ हा सामना जिंकला होता टीम सावरकर संघाने. सेकंड ओव्हर आपण पाहत आहे. प्रीतम घरातला पाहत आहे. लेफ्ट हँड बॉलर. पहिलाच बॉल ब्लॉकरला मात्र नक्कीच फेकून दिलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र नक्कीच आपण पाहत आहे. सिंगल धाव झाली ऍड या बॉलवरती. सिंगल मात्र नक्कीच अजून एक धाव जोडली जाईल. 11 लागल्या स्कोर करते 1 विकेट. 1 ओव्हर 1 बॉल 11 धावा 1 विकेट. हे समीकरण मात्र नक्कीच मैदानी आतमध्ये पाहायला मिळते. आमचे स्कोरर मित्र प्रितेशजी भोईर आमच्यासोबत जॉईन झाले. त्याचबरोबर सागर साहू. खरं तर झी क्रिक याच्या माध्यमातून नक्कीच आपण ह्या मॅचचा आनंद घेत आहे. त्याचबरोबर डीजे आमचे ते सुद्धा मात्र नक्कीच जॉईन झालेत. सिंगल धाव अजून एक मात्र नक्कीच मिळाली. शॉर्ट फायनलिंगला मात्र नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव मात्र नक्कीच मिळते. एकादमने संघ जाऊन पोहोचलाय. एक धाव्याने करता संघ पुढे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. थेंबे थेंबे तलेसाचे या युक्तीप्रमाणे तर खेळ मात्र नक्कीच पुढे वाटचाल करताना पाहायला मिळतात. टीम बॅटिंग करा संघ सातारा टीम. स्विच इटक्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग होत नाहीये, परंतु पंचांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये मात्र नक्कीच अजून एक भर पडेल. धावा मात्र नक्कीच मिळता 1 या बॉल वरती. चुकी होत आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि कित्येक वेळा सांगितलंय. बॉल मात्र नक्कीच चांगला मात्र नक्कीच फेकला होता, परंतु बॉलने अतिरिक्त स्विंग मात्र नक्कीच ऑप्शनच्या बाहेर. चेंडू मात्र नक्कीच ट्रॅव्हल होत असताना एक धाव मात्र नक्कीच मिळाली. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय जवळ 13 या आकड्यावरती. 2 बॉल जवळ फेकले गेले. 3 धावा खर्च केल्यात. चांगली मात्र नक्की सुरुवात राहिली गोंद्याची मार्क होती प्रीतमेची. फुलटॉस आहे. मिस्लामिक स्ट्रोक मिड ऑफला फिल्डर आहे. पकडला जातोय झेल. फुलटॉसला मात्र नक्कीच बॉर्डरलाईनच्या बाहेर फेकण्यात मात्र नक्कीच यश प्राप्त झालं नाही. अजून एक विकेटचा पतन. फलंदाज बाद होईल. दुसरा गडी काढत मात्र नक्कीच झालाय. टीम आपण पाहायचं साताराडी संघाचा आदित्यला मात्र नक्कीच परतीचा प्रवास करण्यास भाग पडला, पण तो नवीन बॅट्समन 8 नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती धनेशला पाहत आहे. धनेशला मात्र नक्कीच इथून चांगली कामगिरी करावं लागेल. संघ अडचणी पूर्णपणे सापडला नाही, कारण पहिल्या षटकामध्ये जवळ 10 धावा कुठल्यानंतर असं वाटलं होतं सुरुवात दमदार झाली, परंतु त्यानंतर हे कमबॅक करून षटक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच फेकताना प्रीतमला पाहत आहे. हो स्विंग येणं मिस पुन्हा एकदा काय गोंदाची मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करताना लेफ्ट हँड बॉलर अतिरिक्त स्विंग. जेव्हा लेफ्ट हँड बॅट्समन किंवा लेफ्ट हँड बॉलर मात्र नक्कीच असतो. जेव्हा लेफ्ट हँड बॅट्समन जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरलो तेव्हा मात्र नक्कीच अतिरिक्त पॉवर आणि गोंदाची मार्क होती जेव्हा येतात तेव्हा अतिरिक्त स्विंग मात्र नक्कीच त्यांच्याकडे पाहायला मिळतोय आणि तेच प्रत्यक्ष उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्गवती प्रीतमाला पाहते आपण. जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. जवळ बॉल फेकले तर 5 त्यामध्ये धावा खर्च केल्या 3 आणि एक मोठी विकेट. 4 मात्र नक्कीच प्रॉपर टायमिंग होत नाहीये. अजून एक स्विंग आणि मिस. लगातार 2 चेंडू मात्र नक्कीच डॉट फेकले गेलेत. काय कमालीची गोलंदाजी मैदानाची आतमध्ये नक्कीच साकारताना पाहायला मिळतोय. प्रीतम असं वाटलं होतं 10 धावा लागल्यात इथून मात्र नक्कीच मोठा पल्ला गाठेल, परंतु त्यानंतर प्रीतम आपल्या टीमला स्वतःचा मात्र नक्कीच गोलंदाजी मार्गवती कमबॅक करून देताना पाहायला मिळतोय. भन्नाट मार्ग जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त शेवटचा अंतिम बॉल फक्त लागल्या 13. राईट मोर द विकेटने मारा करेल. हो इथं मात्र नक्कीच बॅकफुटला जाऊन पंच गेलाय. फर्स्ट स्लिप मध्ये नक्कीच चेंडू अडकवला गेलाय.
गलीमध्ये नक्कीच एक धाव देऊन गेलाय आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय जवळजवळ 2 षटकाचा समय तर 14 धावा 2 विकेट टीज आहे. 12 बॉलचा मात्र नक्कीच खेळ झाला समाप्त. धावा लागत धावपटला होती फक्त न फक्त आपण पाहिलं असेल 14 धावा 2 विकेट या षटकामध्ये विचार केला तर प्रीतमचं कौतुक करावं लागेल. जवळजवळ एक षटक फेकलं 6 बॉल मात्र नक्कीच फेकले 4 धावा खर्च केल्या आणि मोठी विकेट मात्र नक्कीच पटकावल्या गेल्या. नवीन गोंधळची मार्क होती पाहते आपण संस्कारला पाहताय. संस्कार म्हणजे एक ब्रँड कारण तो ब्रँड सध्याच्या घडीला प्रत्येक खेळाडूच्या मात्र नक्कीच बॅटनं पाहताय आपण. पारगाव दापोलीमध्ये नक्कीच असलेलं हे दुकान त्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं असेल ते ब्रँडचा मात्र नक्कीच उल्लेख केला गेला अनेक वेळा. पण तू मैदानाच्या आतमध्ये संस्कारचा मात्र नक्कीच स्वागत केलाय फटका फसलाय परंतु इथं मात्र नक्कीच चुकी होतोय. एक्स्ट्रा कव्हरला मात्र नक्कीच चुकी झाली. सिंगल धाव होती डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न धावा मात्र नक्कीच पळून काढले जवळ 3. संस्कारला पाहत आहे छोटा पॅकेट वय कमी आहे पण तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये गोंदेची मार्क होती नक्कीच पाहायला मिळतोय. आज जेव्हा जेव्हा मी पहिलेच म्हटलं होतं गावाच्या नावासाठी आणि गावाच्या टीमसाठी मात्र नक्की तुम्ही खेळता तेव्हा तेव्हा मात्र नक्की तुम्हाला संघर्ष करावा लागतो आणि जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरताना आता तेव्हा 100% योगदान देणं खूप गरजेचं आहे. आता मात्र नक्कीच कमबॅक करताना स्विंग आणि मिस जबरदस्त मारा अक्षरशः बॉलला मात्र नक्कीच अतिरिक्त बाउन्स या बॉलने घेतला जे हवं होतं. टीम आपण पाहिजे असेल फिल्डिंग करा टीम आपण पाहताय बेलपाडा आटाना गोंद्याची मार्क होती संस्काराला ते मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. स्लोवर वन गुडघा टेकून वा जबरदस्त स्ट्रोक फिल्डर आहे त्याला मात्र नक्कीच बीट करून चेंडू चाललाय बॉलच्या बाहेर या अंतिम बॉल वरती मात्र नक्की तुझे चौकार. धन्यवाद डीजे मास्तर. काय फलंदाजी मैदानाशी आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकावर आला त्यानंतर असं वाटलं होतं
दर्पण स्पेशल मात्र नक्कीच क्रिएट झालं. त्यानंतर आनंदचे फटकेबाजी अक्षरशः फिल्डिंग करा टीमला मात्र नक्कीच बॅकफुटला ढकलून देताना पाहायला मिळतोय. 2 बॉलवरती 2 षटकार टोकून जवळजवळ धावा लागल्या धावपटलावरती. 34 धावा 34 लॉस ऑफ 2 विकेट्स. सुरुवात खराब झाली होती. त्यानंतर प्रीतमचं षटक मात्र नक्कीच चांगलं हाताळलं. त्यानंतर असं वाटलं होतं संस्कार सुद्धा मात्र नक्कीच कमी व्हायचा गोंदाज आज मात्र नक्कीच चांगली गोंदाची करेल. परंतु त्यानंतर जवळजवळ 19 धावा त्या गोंदाची मार्क होती नक्कीच कुठल्या गेल्या. चांगली फटकेबाजी जर विचार केला तर या षटकामध्ये 19 धावा कुठल्या, त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार 1 तिहेरी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. तीन षटकाचा वाजपेकी संपला की धावा लागत धावपटला वरती 34 जवळजवळ 34 धावा 2 विकेट अशी दमदार सुरुवात करताना पाहायला मिळत्या. चला पंच जर मात्र नक्कीच फिल्डर इंजर्ड असेल तर प्लीज या दगडामध्ये नक्कीच बसून घ्या. 12 प्रतिनिधी मात्र नक्कीच त्याच क्षणाची वाट बघतोय. त्याला मात्र नक्कीच संधी कधी मिळेल, कारण आज एक 12 प्रतिनिधी सुद्धा मात्र नक्कीच खूप महत्वाचा असतो आणि कित्येक वेळा नक्कीच पाहिलाय. बॉलिंग मार्क होती पाहते आमचं चौथं षटक प्रीतमला पाहत आहे, ज्याने सेकंड ओव्हर मात्र नक्कीच फेकल्या होत्या धावा घरचकल्या होत्या 4 आणि 1 विकेट. तोच मात्र नक्कीच बॉलिंग मार्क होती. स्विच घ्यायचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाही. जर विचार केला तर गली पॉइंट मध्ये नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव मिळाली एक बॉल वरती. सिंगल धाव्यानं 35 लागल्यात स्कोर कार्ड वरती. अद्याप 11 बॉलचा मात्र नक्कीच खेळ बाकी असेल. जवळजवळ 11 बॉल मात्र नक्कीच फेकले जातील या पहिल्या पूर्वार्धामध्ये. धावांचा डोंगर उभं करावा लागेल, कारण 67 धावा मात्र नक्कीच जवळजवळ चेस होत्या आल्या होत्या, परंतु अंतिम क्षणी मात्र नक्कीच झालेली चुकी त्यानंतर पराभव मात्र नक्कीच स्वीकारावा लागला. परंतु इथं मात्र नक्कीच चांगला कमबॅक करताना फुलटॉस आहे, फटका फसलाय. इथं मात्र नक्कीच चांगली फिल्डिंग, त्याला माहिती होतं झेलपर्यंत मात्र नक्कीच पोहोचू शकणार नाहीये, परंतु त्यानंतर बॉलला फक्त अडवण्याचं काम केलं. 2 धावा आपल्या टीमसाठी मात्र नक्कीच थांबवल्या गेल्यात. या 2 धावा नेक्स्ट तर इनिंग मध्ये नक्कीच सुरुवात होईल तेव्हा मात्र नक्कीच तुम्हाला त्याच इनिंगचा मात्र नक्कीच फायदा ठरणार नाही, यात मात्र शंका नाहीये. 2 धावा झाल्या ऍड या बॉलवरती आणि 2 धावा संघ जाऊन बोधलाय. 37 धावा 37 लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली सुरुवात करताना पाहायला मिळतोय, परंतु प्रीतम सुद्धा मात्र नक्कीच काय कमी नाहीये हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय. फुलटॉस आहे, फटका मात्र नक्कीच समोर दिशानं डाऊन द ग्राउंड, परंतु इथं मात्र नक्कीच पहा फक्त ना फक्त मिळाली सिंगल डाऊन. हलक्या तर मात्र नक्कीच ग्लान्स केला होता समोर दिशेनं. फटका मात्र नक्कीच पाहिला असेल. 39 लागल्यात स्कोर कार्ड वरती. 39 झाले होता 39. एकोणचाळीस लागल्यात 2 धावेनं मात्र नक्कीच संघ पुढे वाटचाल करताना आता पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड मध्ये षटकार चौकार ठोकणारा फलंदाज. हलक्या तर ग्लान्स करायचा प्रयत्न, आता फटका फसलाय. संधी आहे, आता मात्र नक्कीच चुकी झाली. या षटकार मात्र नक्कीच ठोकणारा फलंदाज, त्याला मात्र नक्कीच इथं संधी मिळते. हे झेल सोडली कोणची दादा, कारण जवळजवळ त्या खेळून मात्र नक्कीच हाकार मारलाय मैदानाच्या आतमध्ये. आनंदला मात्र नक्कीच सुवर संधी. जबरदस्त फटकेबाजी करणारा फलंदाज आता मात्र नक्की तंबूच्या आशेला पाठवण्याचं यश प्राप्त केलं होतं जवळजवळ प्रीतम याने, परंतु त्यानंतर झालेली चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये हे अनेक वेळा पाहिलंय. आणि या मैदानावरती पुन्हा एकदा हा विक्रम होईल का हे बघणं गरजेचं असेल. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर पंचांनी हेरलंय, पंचांचा इशारा येणं बाकी असेल. इट्स अ व्हाईट बॉल. 1+1 2 धावा मात्र नक्कीच ऍड होतील बॉल वरती. खराब गोलंदाजी करताना दर्पण नक्कीच पाहायला मिळतो या बॉल वरती. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रीतमचा नक्कीच होता, पण तो अतिरिक्त मात्र नक्कीच बाहेर गेला. पंचांनी हेरला आणि त्यानंतर दंडित केलं. तर समोर आपण फलंदाज पाहत आहे आनंद याला. 8व्या बॅटने घ्यायचा प्रयत्न, पुन्हा एकदा सफल होण्याचा प्रयत्न. आता लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी हेरला आणि पुन्हा दंडित केलाय. या षटकामध्ये जर विचार केला तर 2 आव्हानदार चेंडू फेकले प्रीतमच्या माध्यमातून.
तिसऱ्याचा पंचाची मात्र नक्कीच मागणी केल्या. टीव्ही अँपरकडे खरं तर आपण पाहिलं असेल हा डिसिजन मात्र नक्कीच गेलाय. डिसिजन अद्याप पेंडिंग असेल. योग्य तो निर्णय मात्र नक्की तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. इट्स अ वाईट बॉल जो मात्र नक्कीच स्ट्राईक पंचाने मात्र नक्कीच दिला होता. तोच निर्णय मात्र नक्कीच तुम्हाला मान्य करावा लागेल. कारण दंडित केले गोंधळची मार्गवरती प्रीतम याला. खूप सारा अनुभव मात्र नक्कीच पंचांच्या भूमिकेत आपण पाहता. स्ट्राईक पंच प्रशांतजी माली, त्याचबरोबर नॉन स्ट्राईक पंच आपण पाहत आहे राजेश गरज साहेबांना. आठव्या पाडण्या खेळायचा प्रयत्न. वॉटर स्ट्रोक, गुडघा टेकून बॉल चालला एक टप्पा सीमा रेषा पार, मिळतील 4. येतो हा चौकार. मिळाला आणि सर्व टीमला मात्र नक्कीच आणि खेळाडूंना विनंती करतो एकदा, फक्त पंच जो मात्र नक्कीच रिओ घेतील तोच मात्र नक्कीच तुम्हाला मान्य करावा, अथवा तुम्हाला बिमर किंवा वाईट साठी मात्र नक्कीच रिओ नाहीये या स्पर्धेमध्ये. हा मात्र नक्कीच नियम तुम्हाला मात्र नक्कीच लक्षात ठेवावं लागेल. चौकार मात्र नक्कीच ठोकला. 4 धावे संघ जाऊन पोहोचलाय जवळ 47 धावा, 47 लॉस ऑफ 2 विकेट्स. जर विचार केला तर आनंदाचा एका तिथं नक्की झुंज देताना एकटा वाघ लढला असं म्हटलं तरी अवघडणार नाहीये. जवळजवळ 32 धावा, अर्धशतक मात्र नक्कीच केली करेल का या स्पर्धेची मात्र नक्कीच अर्धशतक केली. जर विचार केला तर अर्धशतक खेळी मात्र नक्कीच करण्याची संधी आहे. या संधीचं सोनं करावं लागेल आणि या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच विक्रम करावा लागेल. धन्यवाद डीजे मास्टर. चला फक्त ना फक्त 3 मिनिटं मात्र नक्कीच बाकी असतं. लवकर षटक मात्र नक्कीच हाताळायचं आहे फिल्डिंग करा टीम, अन्यथा मात्र नक्कीच पॅन्टी दिले मात्र नक्कीच दिले जातील. चला स्पीडअप करा. शेवटचं अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये नक्कीच हानामानी करावा लागेल कारण जवळजवळ 47 लागल्यात. अद्याप 6 बॉल मध्ये नक्कीच 6 बॉल तुम्हाला बाकी आहेत. चला स्पीडअप करा थोडंफार. दोन टीमला विनंती करतो. स्ट्राईक एंडवरती फंदावर पाहता या धनेश याला. तर गोंधळची मार्क होती. लेफ्ट आर्म बॉलर पहिल्याच बॉल मध्ये आक्रमकाचा प्रयत्न. काऊर रिझन मध्ये मात्र नक्कीच फटका सजवलाय आणि एक डब्बा सीमा रेषा पलीकडे बॉल होईल. चौकार. वरती 4 धावांना खेळता स्वागत केलंय. गोंधळची मार्क होती. पायसर अंतिम षटक फेकणारा आयुष हा मात्र नक्कीच सुद्धा गुणवंत खेळू मैदानी नक्की दाखल झाला, परंतु त्याचं स्वागत केलं 4 धावेनं. अक्षरशः कमी वय परंतु मैदानी तो सुद्धा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. फुलटॉस आहे, फटका फसलाय. लॉंग लेगचा मात्र नक्कीच फिल्डर येतोय, चूक होणार नाहीये. विकेटचा पतन. चौकार खाल्यानंतर कमबॅक करताना मैदानाच्या आतमध्ये गोंधळची मार्क होती. आयुषला पाहत आहे.
चला पंच, सामना का थांबलाय, रिव्ह्यू. राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल आडवा बाट नाही खेळत, समोर मात्र नक्कीच खेळून काढलाय, ताकदीचा नक्कीच वापर केला होता, पण तो बॉर्डर लाईनच्या बाहेर खेळत तर चेंडू लँड झाला नाहीये. 2 धावाचा कंप्लीट. त्यानंतर टाल्या सुट्ट्या मात्र नक्कीच वाजायला सुरुवात झाली या बॉलवरती. 2 मात्र नक्कीच धावा कंप्लीट झाल्यानंतर धावा लागत धपटलावरती जवळजवळ 53 धावा, 53. 3 विकेट. अद्याप 3 बॉल मात्र नक्कीच बाकी असतील या पहिल्या पूर्वार्धामध्ये. आयुषला पाहताय, चांगला कमबॅक आयुषच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालं. फुलटॉस होता, इथं मात्र नक्कीच चुकी करतोय आणि अष्टावधी चेंडू मात्र नक्कीच आदळतोय. अजून एक विकेटची संधी, फलंदाज बाद होईल. कुणाल बॅक टू द आउट. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करून देणं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. हा, आयुषला पाहताय जवळजवळ पहिल्या बॉल वरती 4 खाल्यानंतर कमबॅक कसा असावं हे ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखवताना मिळतोय. पहिल्या बॉलचे 4, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2, पुन्हा एकदा विकेटची संधी मात्र नक्कीच उपलब्ध झाली. अक्षरशः दांडी गोल केली होती, तोच मात्र नक्कीच विकेट पटकावतोय. अद्याप जवळजवळ 2 बॉलचा मात्र नक्कीच खेळ बाकी असेल. धावा लागत धपटलावरती फक्त न फक्त 53. 2 बॉल शिल्लक आहेत. लेफ्ट हँड बॅट्समन ताकदवर फलंदाज मैदानातून दाखल झालाय. मयुरेशला पाहताय. जर विचार केला तर आयुष्य मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण शेवटचं अंतिम षटक, त्यामध्ये कमी वय, दर्पण स्पेशल. कारण विचार केला तर आनंद मात्र नक्कीच भन्नाट फॉर्म मध्ये होता, त्याच्या विरुद्ध सुद्धा मात्र नक्कीच ही गोलंदाजी अक्षरशः मात्र नक्कीच जवाब राहिली. जवळजवळ 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट. फुलटॉस आहे, फटका फसलाय पुन्हा एकदा. मिड विकेटला फिल्डर येतोय. नो मॅच लँड मॅच चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगलच पहिले स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आनंद मात्र नक्कीच करतोय. त्या स्ट्राईक साठी तर धडपड होता, मात्र नक्कीच ती स्ट्राईक स्वतःकडे मात्र नक्कीच आली. सिंगल धाव झाली. ऍड 54 धावा. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या पूर्वार्धामध्ये नक्कीच पाहताय. स्ट्राईक होती, आनंदला पाहताय. आता मात्र नक्कीच दर्पण असेल. बॉलिंग मार्ग होती, आपण पाहताय. आयुष्य स्पीडअप करा थोडंफार. शेवटचा अंतिम बॉल. जवळजवळ एक इनिंगला मात्र नक्कीच 35 मिनिटं तुम्ही मात्र नक्कीच घेतलेत. असंच मात्र नक्कीच असेल तर पुढचे सामने जवळजवळ 3 षटकाचे मात्र नक्कीच खेळवण्यात येतील. शेवटचा अंतिम बॉल पाहताय. टार्गेट सेट करा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
मिस्ला मिस स्ट्रोक आहे. मिडॉनला फील्डर मात्र नाही घेत होतो प्रचंड वेगानं. 2 धावा झाल्या कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न असेल तोपर्यंत तिसरी होईल का? धोक्याची घंटा वाजली गेली. तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट होतील कारण बेल्स मात्र नक्कीच पडली नव्हती. चुकी झाली. एक नाही जवळजवळ 3 धावा मात्र नक्कीच देऊन गेला अंतिम बॉल वरती आणि 5 षटकाचा माझा विकेट संपला गेलाय. धावा लागलाय धावपटला वरती 30 बॉलच्या समाप्तीनंतर 57 धावा 58चा मात्र नक्की टार्गेट सेट केला गेलाय. 5 ओव्हर म्हणजे जवळजवळ 30 बॉल आणि 58 धाबीची गरज. जवळजवळ विचार केला तर कौतुक करावं लागेल आनंदचं. जोरदार डाल्या होऊन जाऊ जवळजवळ 35 धावांची बहारदार केली. जबरदस्त कामगिरी करताना संघ अडचणी सापडल्यानंतर ही भागीदारी मात्र नक्कीच खूप गरजेची होती. त्यानंतर मैदानच्या आतमध्ये आनंद आला आणि मैदानच्या आतमध्ये आनंदचा सुरू झाला बोलबाला. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. जेकेसीसी सेवा त्याचबरोबर देऊलवाडी दोन टीमचे कॅप्टन. शेवा आणि देऊलवाडी दोन टीमचे कॅप्टन. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल तर प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टनने प्रेझेंटेशन बॉक्स मधून टॉस करायचा. शेवा आणि देऊलवाडी सेकंड इनिंग मध्ये नक्कीच सुरुवात होईल. मी थांबतोय तुम्ही थांबू नका. आवाज ऐका. धाकटी जुई गावचा एक बुलंद आवाज. आमचे साथी समालोचक संयम जगरत सरांचं. हॅलो हॅलो थँक्यू सो मच चेतनजी स्वामी सरांचा आवाज आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये ऐकलात आणि जाऊया उत्तरार्धामध्ये. बेलपाडा विपक्ष आपण मॅच अनुभवताय. एशीदेव सातराटी या दोन ताकदवर टीम मध्ये प्रथमतः बॅटिंग केली एशीदेव सातराटी टीमनं. आनंद गुप्ता दमदार बॅटिंगनं उत्तर दिलं आणि जवळजवळ आनंदनं 35 धावा नॉट आउट काढल्यात. चांगलं योगदान या टीमसाठी आणि टार्गेट सेट केले येणारे 5 षटकं आणि 5 ओव्हरमध्ये 58 धावसंख्येचा आता पाठलाग करावा लागेल. चला फिल्डिंग लावून घ्या एशीदेव सातराटी टीम. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण व्हायलाच हवीत ही आयोजकांनी आम्हाला सूचना दिली आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बेलपाडा टीमचे सलामीचे खेळाडू मैदानामध्ये जाऊ द्या आणि बेलपाडा टीमच्या फलंदाजांना पारितोषिक आलंय. 3 बॉल 3 चौकारांसाठी 500 रुपये कल्पेश भोसले यांच्याकडून हे पारितोषिक लावण्यात आलंय. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्याने तर पॅनल्टी दिली जाईल. लास्ट ओव्हर मध्ये एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाणार आहे. याची देखील काटेकोर दखल घ्या आपण. श्री राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 चे हे महापर्व अनुभवत आहे. कालचा पहिला दिवस स्पर्धेचा आणि आज दुसऱ्या दिवसामध्ये स्पर्धा प्रवेश करत आहे. 4 दिवस ही स्पर्धा उद्या आणि परवा 8-8 चे पोल स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये आपण 10-10चा लॉट्स कव्हर करतोय. कालच्या दिवसामध्ये विहा 11 आणि नरेश स्पोर्ट्स वशेनी दमदार त्यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि स्वर्गीय प्रकाश पाटील स्मृती पानदिवे या दोन संघांमध्ये पहिली मॅच 28 तारखेला होणार आहे. स्वर्गीय प्रकाश पाटील स्मृती पानदिवे आणि विहा 11 उद्याच्या दिवसामध्ये पहिली मॅच होईल. विहा 11 नरेश स्पोर्ट्स वशेनी स्वर्गीय प्रकाश पाटील स्मृती पानदिवे. अद्याप एकही संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला नाहीये कारण काल एक अपूर्ण राहिली मॅच ती उद्या खेळवली जाईल. पण आज काही झालं तरी एक संघ सुपर 4 मध्ये आज आम्हाला पाठवायचाच आहे. त्यामुळे विनंती करतोय आज उशीर होणार नाही याची देखील दखल घ्या. पुढचा सामना आम्ही टॉस करण्यासाठी विनंती करतोय. जीकेसीसी शेवा आणि देऊलवाडी या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती. दयानंदजी पाटील साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करावा. एक दमदार व्यक्तिमत्व दयानंदजी पाटील साहेब. काल देखील ज्यांचं आगमन पाहायला मिळालं आणि आज देखील त्यांचं आगमन पाहायला मिळतं. मी सर प्रेझेंटेशन टॉस बॉक्स मध्ये चेतन स्वामी सरांना जाण्याची विनंती करतोय. चला दोन्ही टीमच्या मध्ये नक्कीच आपण टॉस पाहत आहे. जेकेसीसी शेवा त्याचबरोबर देऊलवाडी आदरणीय दायरामजी पाटील आमच्या पवित्र शुभ हस्ते मध्ये नक्कीच केले जाईल टॉस. दोन टीमला आपण देऊया बेस्ट ऑफ लक. टेल इज कॉल. हेड टॉस जिंकलाय
टीम देऊलवाडी निर्णय का असेल? फिल्डिंग. आज जवळजवळ पाहताय आपण अनेक वर्ष या स्पर्धेकडे नक्कीच पाहताय. जवळजवळ गतवर्षी सुद्धा नक्कीच पाहिली होती. तेव्हा चर्चा राहिली होती या त्या चषकाची. ती चषक मात्र नक्कीच आपण पाहिलं होतं. टेस्ट चॅम्पियनला ज्या प्रकारचे मात्र नक्कीच चषक ठेवला जातो त्याच चषकाची मात्र नक्की चर्चा होती. हे मैदान, हे खेळपट्टी या आयोजनाबद्दल काय सांगशील? मैदान तर खूप सुंदर आहे. इथं खेळायला पण मजा येते. समोरचा संघ जर विचार केला तर शेवा संघ म्हटलं की उरण तालुक्यात एक दादा संघ म्हटलं जातं. परंतु त्या संघासोबत पहिली फिल्डिंग मात्र नक्कीच करण्याचा निर्णय कितपर्यंत धावांचा मात्र नक्कीच रोखण्याचा प्रयत्न असेल. 50 ते 60च्या आतमध्ये. धन्यवाद. टीमला मात्र नक्की देऊ बेस्ट ऑफ लक आणि वलूया कॉम्बॉक्स मध्ये संयमचे घरात मात्र नक्कीच जोडले गेलेत. हॅलो. थँक्यू. थँक्यू सो मच. पहिली विकेट्स घेण्यामध्ये देऊलवाडी संघ यशस्वी राहिला. बॉलिंग ट्रॅकवरती आपण सातराटी संघाला आपण पाहतोय. मापी असावी यशदेव सातराटी संघ. धनेशला आपण पाहू शकता. रणजितला त्यानं बाद केलाय आणि नौका खेळाडू प्रसाद पाटील मैदानाच्या आतमध्ये. गोवर्धन आणि प्रसाद ही सलामीचा वन डाऊनला प्रसाद चाललाय. चेंज झाला. प्रसाद मागे आला. त्यानंतर उशिरानं कदाचित तो क्रीडांगणामध्ये आला होता. त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये तो बॅटिंगसाठी येणार नाही. हेच काहीतरी घडलं असावं आणि त्यामुळे नौका खेळाडू आशिष कडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. गोवर्धनच्या सोबतीला आशिषला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. 58चा पाठलाग करतायत. 30 बॉल 58 धावा. आतापर्यंत ज्या मोरिया 11 सावरकरचा सर्वाधिक मोठा हाय स्कोर आहे 67 धावा. लक्ष असू द्या, प्रत्येक टीम जास्त धावा काढणाऱ्या पहिल्या मॅच मध्ये संघाला आपण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देतोय. त्याच्यानंतर जीकेसीसी शेवा आणि देऊलवाडी या दोन ताकदवर टीम मध्ये पुढची मॅच पाहायला मिळेल. आज बरेचसे उरणचे संघ पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये खेळतायत. त्यानंतर सागर सम्राट भाऊरा, हनुमान कोलीवाडा. चला घाई करा. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं. टाइम स्टार्ट केलाय आम्ही. बॅट्समन देखील तयारीत राहा आणि जास्त वेळ आपण खर्च करू नका. फलंदाजांना देखील आम्ही ही सूचना देऊ. बॉलिंग डिपार्टमेंट सज्ज आहे. पहिले विकेट्स घेण्यामध्ये यशस्वी राहिलेत गोलंदाज धनेशला आपण पाहू शकता. 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलमध्ये 1 वरती 1 अशी सुरुवात. फुल टॉस बॉल इनफिल्डच्या वरून मारलाय. बॅट वरती परफेक्ट आला नाहीये पण तो आउटफील्ड इतकं फास्ट आहे की बॉल थांबणं कठीण जातं आणि बॉल निघालाय सीमा पार. 4 रन. थँक्यू डीचे. 4 धाबा मिळाल्यात. 4 धाब्याने धावफलक पुढे जाईल. 1 खेळाडू बाद 5 धाबा. बेलपाडा टीमची सुरुवात. हवी तशी स्टार्ट पहिली झाली नव्हती पण तो आशिष आलाय. 400च्या स्ट्राईक रेटने त्यानं बॅटिंग करणं पसंत केलंय. समोर टाकलाय. जोरदार अपील. अंपायर्स काय इशारा देत आहेत पाहूया. लेग बाईटचा इशारा आला. एक एक्स्ट्रा रन. थोडेसे सफल झाले खेळाडू त्यामुळे हा डिसिजन त्यांच्यासाठी सोपा राहिला. ऑफस्टम्पची लाईन अगोदरच त्यांनी सोडली. बाहेर निघाला होता बॉल त्यामुळे पंचांनी इथे लेग बाईटचा इशारा दिलाय. एका धाब्याने धावफलक 6 वरती पोहोचेल. चांगली स्पर्धा आपण अनुभवत आहे. श्री राघोबा शैलेश ट्रॉफी. बरेचसे संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी उत्सुक असतात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न का कदाचित हात लागला. बॉल लेग बाईट पुन्हा एकदा ही चर्चा रंगली आणि पुन्हा एकदा एक सिंगल एक्स्ट्राच्या सहाय्यानं ऍड केली जाईल. एक धाब्याने धावफलक पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. 58चा पाठलाग. 51 धावेची आणखीन आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल आहे. धनेशनं चांगलीच गोलंदाजी केली म्हणूया कारण मागील 2 बॉलमध्ये रोखून ठेवलंय. आणखीन एक खोलात टाकलाय. बुंद्यात गोलंदाजी. मागे पहा. खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण. काय केलंय खेळाडूंना. मागे बॉल सोडलाय आणि ही चुकी केली. रन्स मिळतील 4.
ऐकलत तमाम मराठी क्रीडा रसिक मॅचचा मनमुराद आनंद. सलग फिल्डिंग लावून घ्या. असं म्हणतात की लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एकच जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. मराठी ती भाषा आहे जिने आपली सकाळ आणि रात्र होते. मराठी ती भाषा जिने आपल्याला कसं बोलायचं ते शिकवलं. मराठी ती भाषा जी बोलताना नेहमीच एक गर्व वाटतो. आल्या सर्व क्रीडा रसिकांना नमस्कार करून पुन्हा एकदा मॅच क्रमांक 2 ला आपण या ठिकाणी आजच्या सुरुवात करतोय. बेलपाडा संघाला 58 काढायचे आहेत 30 बॉल मध्ये आणि ते पाठलाग सुरू आहे 58 धावसंख्येचा. मगाशी मागील बॉलवरती खराब फिल्डिंग केली. आपल्या घरचे देखील आपले म्हणत असतात की तुला टीम मध्ये घेतात काय फायदा आहे, तुला मागेच ठेवतात काय तुझा उपयोग आहे टीम मध्ये. पण तू पहा मागे देखील फिल्डर्सला अलर्ट राहावं लागतं. तिथे जर अशा चुका केल्या तर परिणाम टीमला भोगावे लागतात. मिड ऑनच्या वरून मारलाय लॉंग ऑनला. आता खेळाडू पोहोचलाय. एक धाव. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर हा बॉल. स्पर्धेची पारदर्शकता. 2-2 कॅमेऱ्याने ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. संपूर्ण श्रेय आपण आयोजक कमिटीला देऊया. सोपं नाहीये स्पर्धा 4 दिवस आयोजित करणं. स्पर्धा 1 दिवस असू द्या 4 दिवस 10 दिवस तिचं मॅनेजमेंट चर्चेचा भाग राहतो. तुम्ही नियोजन किती चांगलं केलंय आणि जरूर आम्ही चर्चा करू श्री राघोबा शैलेश ट्रॉफीची. हे भव्य दिव्य आयोजन, 4 भव्य दिव्य ट्रॉफ्या, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहणाऱ्या खेळाडूला आपण सायकल देणार आहोत, विविध पारितोषिकं आणि त्यामुळे या स्पर्धेची खासियत काही निराली आहे. ओ बॅटची एज आणि कॉटन बॉल स्टंप वरती लागलाय बॉल. धक्का लागलाय दुसरा बेलपाडा टीमला. आशिष कडू स्वस्तामध्येच परतेल. थँक्यू डीजे. बॅट्समन येत आहेत नवीन खेळाडू प्रसाद पाटील. गोलंदाजाच्या शैलीवरती थोडासा आक्षेप आलाय आणि स्क्रीनवरती आपण पाहू. मागे कॅमेरा आहे पास. गोलंदाजाच्या मागे अगदी कॅमेरा मदत करणार आहे आपल्याला की नक्की गोलंदाजाची ऍक्शन कशी आहे, किती अँगलनं बॉल पडतो. आणि काल देखील या गोष्टी बऱ्याच वेळा उमटल्या स्पर्धेमध्ये. पण तो सध्या बरेचसे गोलंदाज ओरिजिनल गोलंदाज, पूर्वीच्या काळामध्ये असं क्रिकेट होतं 2 गोलंदाज तुमचे फेकी 3 चांगले ओरिजिनल गोलंदाज. पण तो आता क्रिकेट बदललंय, क्रिकेटचा दर्जा बदललाय, क्रिकेट स्टँडर्ड लेवलचं पाहायला मिळतंय. त्यामुळे तुम्हाला ओरिजिनल बॉलिंग अगदी फेकी राहणाऱ्या गोलंदाजाला दंडित केलं जातं. पण तो गोलंदाजाच्या शैलीवरती थोडासा आक्षेप. चला आपण पाहूयात. प्रसाद पाटील या टीमचा मुख्य खेळाडू, हार्ड हिटर, नेहमीच तो तारणहार राहिला बऱ्याच वेळा या टीमसाठी. कमी गतीने टाकलेला थोडासा बॉल, पण तो ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक एक्स्ट्राने धाव फलकामध्ये भर पडेल. खेळाडू वाईट साठी तुम्हाला रिव्ह्यू नाहीये, याची देखील दखल घ्या. कारण जर प्रत्येक बॉलवरती जर आपण रिव्ह्यूची मागणी केली तर मग अंपायरचा काय उपयोग राहील. त्यामुळे पंच जो निर्णय देतील. बऱ्याच वेळा आपण 2 दिवस चांगली अंपायरिंग राहिले पंचांची आणि 10चा लॉट्स खेळतोय. प्रत्येक बॉलवरती आपण चर्चा करू, रिव्ह्यू मागू तर वेळ आज दिवस पुरणार नाही. त्यामुळे याच गोष्टीकडे देखील दखल घ्या आपण. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट्स. पुढचा बॉल. ओ कमी गतीने टाकलाय. जोरदार अपील झाले. पंच काय इशारा देत आहेत पाहूया. लेग बायचा इशारा. एक एक्स्ट्रा रन. धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बेलपाडा टीमला थोडंसं शांतच ठेवलंय. बऱ्याच वेळा अर्नव 11 बेलपाडा या नावाने संघ खेळतो आणि जेव्हा जेव्हा अर्नव 11 हे नाव येतं तेव्हा तेव्हा प्रसाद पाटील यांचे लाडके सुपुत्र त्यांच्या नावानं संघ नेहमीच खेळताना मी पाहिल्या. परंतु या मॅच मध्ये प्रसादच्या बॅटिंगची प्रचंड गरज आहे. गोवर्धन जो सलामीला आलाय आणि त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल या स्पर्धेमध्ये. बेलपाडा हा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. एशीदेव सात्राटी, उरण शहरी विभागातील हे गाव. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 58 धावा, पण तो त्या आता 68 वाटू लागल्यात. कारण 10 धावेचा मार्जिन. ज्या पद्धतीने बॉलिंग केले गोलंदाजांनी, हे दुसरं षटक यशीदेव सात्राटी नावा गोलंदाज आपल्या नावावरती करत असताना बाउंड्री स्ट्रोक नाहीयेत. पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही शांत राहाल तर धावसंख्येचा पाठलाग करणं कठीण राहील. मग अशी डाऊरनगरनं सुरुवात चांगली केली, पण तो लास्ट 6 बॉल मध्ये 4 काढू दिल्या नव्हत्या. त्यामुळे हे क्रीडांगण गोलंदाजांसाठी देखील उपयुक्त राहिलं. एकदम पाटा विकेट. खेळपट्टीवरती सपाट विकेट आहे. आडव्या बॅटनं आता चांगला मारलाय फटका. बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमा पार दणदणीत चौकार.
आशिष रणजित ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवरतीच विकेट मिळाली. सुरुवातीला रणजित दुसऱ्या बॉलवरती आउट झाला. दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवरती आशिष बाद झाला होता. लास्ट बॉल धावफलकावरती रन्स पाहू शकता तुम्ही. 18-58चा पाठलाग. पुढे सरसावले बॅट्समन. मिड ऑन वरून लॉंग ऑनला चाललाय बॉल. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. ओ प्रसादनं चान्स घेतलाय पण टू नाहीये. चला चांगल्या पद्धतीने थ्रो आला. रन्स मिळेल. फक्त एकच धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती 2 खेळाडू बाद. बेलपाडा टीमची धाव संख्या 19 धावा. बरेच क्रिकेटची स्पर्धा बऱ्याच गावागावांमध्ये सुरू आहेत. सध्याच्या घडीला सोमवारपासून रविवारपर्यंत क्रिकेट खेळलं जातं. पण जे युवा क्रिकेट खेळतायत त्यांना आम्ही जरूर सांगू, क्रिकेट पाठोपाठ तुम्ही तुमच्या शैक्षणिक गोष्टीकडे देखील लक्ष द्या. कारण ही तिसरी नवी मुंबई घोषित करण्यात आली. या समाजामध्ये टिकून राहाल तरच तुम्ही जगू शकताय. शिकाल तर टिकाल हा संदेश आम्ही देतोय खेळाडूंना. कारण आता सध्या बरेचसे खेळाडू आहेत जे क्रिकेट कडेच ओढावले गेलेत. फक्त क्रिकेट, रात्री क्रिकेट, दिवसा क्रिकेट. पण तुमच्या फॅमिलीला, तुमच्या कुटुंबाला तुमच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. त्यामुळे तुमच्या परिवाराचा विचार करा. शिकाल तर टिकाल. आणि ह्या नवी मुंबईमध्ये आता उच्च शिक्षित लोकांना चांगल्या कामाची संधी मिळते. त्यामुळे शिक्षण फार गरजेचं आहे. शिक्षण हा तिसरा डोला आहे. चला खेळाडू थोडीशी घाई करा. जीवनामध्ये पैसा बऱ्याच येईल. कारण आता सध्याच्या घडीला आपला आगरी कोली कराडी समाज विविध जमिनी आपण विकून आपल्या मोठमोठ्या बिल्डिंग्स, गाड्या घेतो. परंतु शिक्षण महत्वाचा भाग आहे. या गोष्टी विसरू नका. पैसा सर्वस्व नाहीये. पैसा आज आहे तर उद्या नाही. पण तो कसा टिकवता या गोष्टी देखील महत्वाच्या राहतील. हा छोटासा संदेश खेळाडूंना. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. शिक्षणाबद्दल आपण चर्चा केली आणि त्यानंतर मैदानामध्ये आपण वळतोय. क्रिकेट देखील फार महत्वाचं आहे. सध्या मुलं पाहायला गेली तर मोबाईलमध्ये जास्त गुंतली गेलीत. सध्या त्यांना विचारलं की तू कुठला गेम खेळतोस तर ते क्रिकेट म्हणतात. पण तू कुठे खेळतोस तर मी मैदानामध्ये नाहीये तर मोबाईलमध्ये खेळतो. त्यामुळे मोबाईलपेक्षा तुम्ही मैदानामध्ये उतरा जरूर. त्यामुळे तुमचं स्वास्थ्य, शरीर देखील फिट राहील. आणि क्रिकेट प्रचंड आवडीचा खेळ आहे. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हाच प्लास्टिकची बॅट, प्लास्टिकचा बॉल आपल्या हातामध्ये दिला जातो. ओ इथे दांडी गोल. शेंडाना बुंद डायरेक्टली दांडा अगदी यॉर्कर टाकलाय आणि प्रसाद पाटीलच्या खेळीला दिलाय पूर्णविराम. आणखीन एक धक्का लागलाय बेलपाडा टीमला. प्रसाद पाटील क्लीन बोल्ड. थँक्यू. विविध प्रकारचे संगीत तुम्ही ऐकताय. वेगवेगळ्या प्रकारचे संगीत. पण तो असं म्हणतात ओल्ड इज गोल्ड. जुनं तेच सोनं असतं. मार्केटमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे शेंगदाणे येऊ दे पण तू काजूची किंमत ती नेहमी ब्रँडच राहते. त्यामुळे लता मंगेशकर असतील, मोहम्मद रफी यांचे विविध संगीत. आणि आज सातत्यानं 2 दिवस डीजेनं वेगवेगळे संगीत ऐकवत प्रेक्षकांची मनं जिंकले. त्यांचं देखील स्वागत करूया आपण. ओय करण आलाय का? रन येतील 6. करणच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार स्ट्रोक. कम्मालीचा फटका. स्टँड अँड डिलिव्हर. इट्स अ बिग 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 सिक्सर. थँक्यू. मागे प्रसाद बाद झाला हे पाहिलं नाहीये करणनं. त्याचाच भाऊ आहे आणि तो क्रीडांगणामध्ये आल्यानंतर तब्बल 600 600च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करू लागलाय. दर्जेदार बॅटिंग. जसा रडार मध्ये आला आणि तिथे प्रहार करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती धनेश जो मुख्य गोलंदाज आहे ज्यानं पहिलं षटक कम्मालीचं हाताळलंय. ओ बॉल टाकल्यानंतर गोलंदाजाने ऍक्शन केली की गेला. अगदी तशाच पद्धतीचे रिॲक्शन स्टम्पच्या अगदी जवळून निघालाय. चांगली लाईन लेंथ. टू करंटच्या बॅटिंगची गरज आहे सध्या बेलपाडा टीमला. कारण अशा परिस्थितीमध्ये जर रन्स आल्या नाही तर संघ पराभवाच्या दिशेनं जाईल. सलामीला आलेला बॅट्समन गोवर्धन मैदानामध्ये. पण तो देखील साजेशी बॅटिंग आतापर्यंत करू शकला नाहीये. ओ इथे चान्स सोडला खेळाडूंना. फुल टॉस होता. चान्स कन्वर्ट करू शकले नाहीयेत. अंपायर्सकडे मागणी करतायत खेळाडू जरूर. तो तिकडे शॉर्ट स्क्वेअर लेगचे अंपायर इंटरेस्टिंग पाहायला मिळालं नाहीये. रन्स मिळेल एक सिंगल. पण नक्की बॅटकट लागले की या बॉलवरती. बॅटकट आहे. अंपायर्स टीव्ही अंपायरची मागणी केली. चला आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जाऊया आपण. रिव्ह्यूची मागणी. हाईट फॅक्टर किती उंच उडालाय हा बॉल ते पाहूया आपण. हाईट फॅक्टर इश्यू. श्री राघोबादेव शैलेश ट्रॉफी आमचे स्कोरर असतील त्यांनी देखील आम्हाला प्रत्येक दिवसामध्ये चांगली साथ दिली. आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस. आणखीन 2 दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. टोटल 4 दिवस स्पर्धेचे नियोजन.
स्क्रीनवरती डिसिजन पेंडिंग. टीव्ही अंपायर्स कडे आपण पोहोचलोय. नो बॉल आला तर बेलपाडा टीमला त्याचा फायदा मिळेल, पण तो जर चांगला बॉल असेल तर फेअर डिलिव्हरी देखील राहू शकते. पंच काय डिसिजन देत आहेत ते पाहूया आपण. आज टीव्ही अंपायर्सला फार बिझी ठेवलंय. बऱ्याच वेळा टीव्ही अंपायर्स कडे रिव्ह्यू आला. बॅट्समन साठी हा बॉल फेअर डिलिव्हरी आहे. चला, ऑनफिल्ड डिसिजन प्रशांत माली सरांनी चांगला निर्णय दिला होता, कारण अगोदर नो आलाच नव्हता. त्यामुळे खेळाडूंच्या मनामध्ये संदेह होता की आम्हाला रिव्ह्यू हवाय. त्यांनी मागणी केली आणि पंचांनी हा निर्णय टीव्ही अंपायर्स कडे पाठवला. स्टेप आउट झाले बॅट्समन, थोडेसे डाऊन देखील झाले, खाली वाकले. ॲक्शन रिप्ले मध्ये हा फटका खेळत असताना आपण करणला पाहिलं. रन्स मिळाली ते फक्त एकच धाव. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मोठे फटके गरजेचे आहेत. शेवटचा बॉल धनेशच्या विरोधात का हल्ला बोल राहील लास्ट बॉल वरती. गोवर्धन फुल टॉस बॉल, फायदा उचलता आला नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात, एक झाले पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय, फ्रेकी खराब केले आणि रन्स मिळतील 2 धावा. पाहता पाहता 3 षटकांचा खेळ देखील पूर्ण होईल. 3 ओव्हरच्या अखेरीस बेलपाडा टीमची धावसंख्या 3 खेळाडू बाद धाव फलकावरती 29 धावा येणारे 12 बॉल. मॅच जिंकण्यासाठी अद्याप 29 धावेची आवश्यकता. चला, पाणी घेऊन जा 12 खेळाडू, आणि टीम मीटिंग नको, सर्वच खेळाडू एकत्रित येऊ नका. ज्यांना गरज लागेल तेच पाणी प्या. 12 बॉल 29 धावेची आवश्यकता. 18 बॉल मध्ये 29 काढल्यात. चला, धावत जा चिन्मय. 12 बॉल 29 धावा. कोट नाक्याचे सुंदरसं क्रीडांगण, मैदानाच्या पाठीमागे भलं मोठं पेट्रोल पंप आहे आणि प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणामध्ये नेहमीच असते. जवळजवळ 4 स्टँड प्रेक्षकांचा देखील विचार केला आयोजकांनी. 4 स्टँड प्रेक्षक येतील, चांगल्या स्थितीमध्ये सावलीमध्ये बसून मॅचचा आनंद घेतील या दृष्टिकोनातून 4 स्टँड आणि तिथे प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. आणि आमचं VIP डाईस, भव्य दिव्य व्यासपीठ. पा कॅमेरामॅन जरूर लक्ष वेधा. मंचावरील मान्यवर झी क्रिकच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतो. थँक्यू डीजे. आपण आमचा संपूर्ण अतिथी कक्ष पाहताय. काल मोठ्या संख्येनं मान्यवरांची गर्दी व्यासपीठावरती पाहायला मिळाली आणि आज देखील मान्यवरांचं आगमन आपण पाहतोय. आणि उद्याचा 4 स्टँड स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. समोरचा स्टँड आहे स्वर्गीय विक्रांत भोईर विकू स्मृती, स्वर्गीय विराज पाटील स्मृती स्टँड. आज जे आपल्यामध्ये नाहीयेत परंतु त्यांच्या आठवणी जपल्यात आयोजकांनी. स्वर्गीय चेतन भगत अर्थातच बाल्या जो आपल्यामधून निघून गेला. स्वर्गीय कृष्णा भोईर स्मृती स्टँड पाहतोय. श्री राघोबा देव शैलेश स्मृती स्टँड. अखिल कराडी समाज माजी अध्यक्ष स्वप्नील स्वर्गीय सुनील बालकृष्ण कोटकर स्टँड. चेतन भगत आपल्यामधून फार लवकरात लवकर निघून गेला. त्याचा स्वभाव चांगला होता. बाल्या या नावाने त्याला आपण ओळखतो, पण तो बाल्या म्हणजे आकाश तारेकरला संबोधलं जायचं पूर्वीच्या काळामध्ये. पारगाव रायगडचा सर्वाधिक दिग्गज खेळाडू आणि त्याचा फॅन होता बाल्या, आमचा चेतन भगत. आणि इथे बॉल चाललाय बाउंड लाईन. 12 बॉल 29 आवश्यकता ना आलाय. खणखणीत चौकार. येणारे 11 बॉल 25 आवश्यकता. श्री राघोबा शैलेश ट्रॉफी आपण त्यांचं देखील कौतुक करूया. तुम्ही आठवणी जपताय त्या देखील महत्वाच्या आहेत. त्यांनी आपल्यामध्ये घालवलेला वेळ, त्यांनी दिलेल्या आठवणी तुम्ही ताज्या केल्यात आज पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये. 11 बॉल 25 आवश्यकता. ओ मिस टायमिंग, कॅचची संधी, गोलंदाज सरसावलाय. ओ, कोणीही प्रयत्न केला नाही. या लॉंग ऑन का धावत निघाले? तुम्ही प्रयत्न तरी करायला हवे होते. गोलंदाज देखील तेच सांगतायत. थोडासा दूर बॉल जरूर होता पण तू प्रयत्न करायला हा काय हरकत होती. आणखीन पुढे गेला असता तर कदाचित 1 धाव तुम्ही वाचवू शकला असता. 2 धावा मिळतात. मग 12 बॉल 29 आवश्यकता असताना आता 2 बॉल मध्ये 6 धावा आल्यात. येणारे 10 बॉल 23 धावेची आवश्यकता. रन्स पाहायला मिळतात 35 धावा. 58चा पाठलाग. चला, घाई करा. फिल्डिंग डिपार्टमेंट येशीदेव सातारा टीमच्या खेळाडूंना आणि बेलपाडा संघाच्या खेळाडूंना सूचना. बेलपाडा टीम कोऑपरेट करा, थोडीशी आम्हाला साथ द्या. 10 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता. आणि पुढची मॅच JKCC शेवा टीम आणि देऊलवाडी. जसा हा सामना संपेल आपण त्वरित मैदानाच्या मध्ये एंटर व्हा, ही सूचना मी तुम्हाला विनंती करतो. देऊलवाडी टीमने टॉस जिंकलाय. देऊलवाडी टीम टॉस निर्णय आम्हाला कळवा. 10 बॉल 23 आवश्यकता. ओ, फटका फसलाय. आता संधी आनंद गुप्ता फिल्डर पोहोचलाय. ओ, कॅच सोडलाय. साधा सोपा जाईल. ह्या चुका चालणार नाहीयेत आनंद, कारण जर धाबा वाचवायच्या असतील तर अशा चुका करून चालत नसतात क्रिकेटमध्ये.
मग अशी सावरकर टीम चुका करताना पाहायला मिळाला, परंतु लास्ट मोमेंटला त्यांनी सामना जिंकलाय. आनंदनं सोडलेला हा कॅच कितपत महागडा राहील. आज आनंदनं बॅटिंग चांगली केली. उरण प्रीमियर लीग शिवशक्ती धाकटीजी संघामध्ये हा संघ खेळला होता, खेळाडू खेळला होता. चांगली गोलंदाजी तिथे त्याची पाहायला मिळाली होती. आणि आज आनंद गुप्ता सातराटी टीमचा मुख्य खेळाडू आहे, त्याच्याकडून ही चुकी घडली. ओ चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. दबाव वाढवलाय बेलपाडा टीम वरती. बेलपाडा टीम 58 धावा, तेवढा मोठा स्कोर नव्हता. 12 पेक्षा कमी धावसंख्येने तुम्हाला वाटचाल करायची होती, पण तो सुरुवातच विकेट्सनं पडली. रणजित जो मुख्य खेळाडू आहे त्याच्या बॅटमधून आज रन्स आल्या नाहीयेत. प्रसादने यशस्वी कामगिरी केली नव्हती. करण चांगली फाईट करतोय आणि गोवर्धन सलामीला आलाय. बरेचसे बॉल गोवर्धन खेळलाय. डॉट बॉलचं प्रमाण वाढलंय गोवर्धनच्या इनिंग मध्ये. डीप मिड विकेट मध्ये टोलावलाय बॉल. रन्स एकच धाव. करणला तो स्ट्राईक देतोय, कारण करण डेथ ओव्हरचा मुख्य खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून रन्स कधी येतील हा देखील चर्चेचा भाग. इथे रन्स मिळाले, एक धाव. आनंद गुप्ता या खेळाडूला आपण पाहतोय वैवाहिक आयुष्यामध्ये देखील आता त्यानं वाटचाल केली. त्याला देखील पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि शेवटचा बॉल आहे 37 धाव फलकावरती. येणारे 7 बॉल आय थिंक जवळजवळ 21 धावेची आवश्यकता. 7 बॉल 21 धावा. इथे षटकार आला तर मॅच जिंकण्याची संधी वाढेल बेलपाडा टीमला, का बाउंड्री स्ट्रोक येईल. 7 बॉल 21 धावेचं आव्हान. या मॅच मध्ये देखील प्रचंड वेळ लागलाय. आता जवळजवळ 1 वाजतोय आणि आपण फक्त 2 मॅच देखील अद्याप पूर्ण करू शकलो नाही आहोत. एकही मॅच एकतर्फी झाली नाहीये. दुसरी मॅच आपण पाहतोय, शेवटपर्यंत संघर्ष. लाऊडली अपील, LBW. लागलाय धक्का बेलपाडा टीमला. करण पाटील होतील बाद. थँक्यू डीजे. सर्व खेळाडू एकत्रित येऊ नका. जो गोलंदाज बॉलिंग करेल त्यालाच संधी द्या. बाकीचे खेळाडू फिल्डिंग लावून घ्या. आपण 6 बॉल 21 धावेची आवश्यकता. शेवटचं षटक. जवळजवळ 1 वाजले. टाइम फार वेळ निघून गेला. 20 मिनिटाचा आपण खेळाडूंना बंधन टाइम दिलाय, परंतु तुम्ही वेळेच्या अभावी पुढे जातायत, त्यामुळे विनंती करतोय आम्ही तुम्हाला. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झालीत, परंतु आता हे षटक वेळेवरतीच पूर्ण करावं. खेळाडूंना विनंती आहे. 1 वाजलाय. दुसरी मॅच संपली नाहीये. पुढची मॅच जे खेळाडू खेळतील, JKCC शेवा देऊलवाडी टीमनं टॉस जिंकलाय. मॅच जशी संपेल देऊलवाडी टीम तुम्ही निर्णयासहित मैदानामध्ये उतरा. 18 शेवटचे 6 बॉल आणि 21 धावेचं आव्हान. 6 बॉल 21 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज आदित्य. लास्ट ओव्हर मध्ये काय कामगिरी राहील या ओव्हर मध्ये. समोर मारलाय. मॅच अद्याप संपली नाहीये. स्टेट ड्राईव्हचा दणका दिलाय गोवर्धनच्या बॅट मधून. गोवर्धन षटकार. थँक्यू डीजे. शेवटचे 5 बॉल 15 धावेची आवश्यकता. गोवर्धन चित्त थरारक मॅच मध्ये कमालीची बॅटिंग. आता इथे षटकारांना आशा उज्ज्वलित केल्यात बेलपाडा टीमच्या देखील. 5 बॉल 15 धावा. ओ इथे लाईन पाहूया. अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. मगाशी चुकी केली टीम पाहायला मिळाला डाऊरनगर. 6 बॉल मध्ये त्यांना 9 काढता आल्या नव्हत्या. त्याहीपेक्षा म्हणूया 6 बॉल मध्ये 4च काढता आल्या नव्हत्या डाऊरनगर टीमला, कारण पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा 5 मिळाल्या. हा सामना का तशाच पद्धतीचा राहील. सातारा टीमला वाचवायचे 21 धावा, परंतु एका बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्यात. आता शेवटचे 5 बॉल मॅच जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता. 5 बॉल 14 धावा. गेम इज ऑन. नेव्हर गिव्ह अप. क्रिकेटमध्ये हार मानून चालत नसते. परिश्रमाची भाषा बोलावी लागते. खेळाडूंना घाम गाळावा लागतो आणि आता या मॅच मध्ये घाम गाळावा लागणार आहे बेलपाडा टीमला. ओ काय केलंय गोलंदाजानं. फुल टॉस. खराब शॉट सिलेक्शन. खुश नसतील पाठी राखे, कारण इथे चांगली संधी होती गोवर्धनला. नक्की गोवर्धनने केलंय का या बॉलवरती. आणि जर अशा बॉलला जर तुम्ही षटकार मध्ये कन्वर्ट करू शकत नसाल तर मग कुठल्या बॉलवरती तुम्ही फटके माराल. समोर पडला तिथे षटकार आला, परंतु हा फुलटॉस बॉल होता गोवर्धन. इथे चुकी केली फलंदाजांना. डॉट बॉल. समीकरण आता 4 बॉल 14 ची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा. करो या मरो. जिंकाल तर पुढे जाईल संघ, आणि जर पराभूत व्हाल तर पुढील 365 दिवसांची वाट पाहावी लागेल या प्रतियोगितेमध्ये येण्यासाठी.
ओ फटका बॅटच्या रडार मध्ये आलाय, त्याला भिरकावून दिलाय. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. मॅच अद्याप संपलेली नाहीये. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. इट्स अ मॅक्सिमम षटकार. ओ थँक्यू सो मच. समीकरण येणारे 3 बॉल मॅच जिंकण्यासाठी कंपल्सरी 8 धावेची आवश्यकता. दमदार ही देखील मॅच. पैसा वसूल आज सुपर फ्रायडे. एंटरटेनमेंट राहिले प्रेक्षकांचा. गोवर्धन मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक बॅटिंग करतोय. 23 या धावसंख्येवरती टीमचा तारणहार. 3 बॉल 8 धावेची आवश्यकता. मॅच आता रंगात आले आहे. सामन्यामध्ये उत्कंठा वाढली आहे. प्रेक्षक आज या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत आणि आज घरी जायचं नाव घेत नाहीयेत. प्रेक्षक देखील त्यांचं देखील कौतुक करूया. 3 बॉल 8 धावेची आवश्यकता. काय या बॉलवरती घडणार आहे? 21 धावा वाचवायच्या होत्या. हो कमी गतीने टाकला. इट्स अ नो बॉल. ओ नो बॉल. बॅट्समन ओळखलं होतं नो बॉल पट्टीच्या बाहेर चालले, तर गोवर्धनने बॉलला का फॉलो केलं नाहीये? बॉल लाईनच्या बाहेर जाते हे ओळखलं, थांबले खेळाडू. कदाचित लाईनच्या बाहेर गेले असते तर इथे रन्स आणखीन आल्या असत्या. नो बॉल नो बॉल. आता समीकरण 7 धावेची आवश्यकता. येणारे 3 बॉल 7 धावा. गोलंदाज हे डोकेदुखी ठरले षटक 17 टीम साठी. गोलंदाजाला 21 वाचवायच्या होत्या. प्रश्न पडले आता फिल्डिंग डिपार्टमेंटला. चला फिल्डिंग टीम, वेल तुम्ही जास्त प्रमाणात घेताय, अन्यथा आता पॅनल्टी दिली जाईल, याची दखल घ्या. लास्ट वॉर्निंग तुम्हाला आम्ही देतोय. 3 बॉल 7 धावा. पुढचा बॉल फ्री हिट आहे. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. 3 बॉल 7 ची आवश्यकता. मॅच होती कुठे आणि सामना आलाय कुठे? आता पाठीराखे थोडेसे चिंतेमध्ये पडलेत एशी देव 17 टीमचे. केलेल्या कामगिरीवरती गोलंदाजानं पाणी फेडलंय की काय? आदित्यचा फ्री हिटचा बॉल. 3 बॉल 7 धावा. फ्री हिटचा बॉल फुल टॉस टाकलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाही. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ 2 धावा. आता षटकारनं मॅच फिनिश होऊ शकते. 2 बॉल 5 धावेची आवश्यकता. षटकार आला तर बेलपाडा संघ बाजी मारेल, पण तू जर डॉट बॉल आला तर मॅच एका बॉल मध्ये 5 देखील राहू शकतात. क्रिकेट जिद्दीनं खेळलं जातं, क्रिकेट परिश्रमानं बोललं जातं आणि क्रिकेट लढतात ते जिंकतात. या मॅच मध्ये देखील तोच संघर्ष. 2 बॉल 5 धावा. पण तू पुढची मॅच देऊलवाडी टीम, चला निर्णय घ्या, सज्ज व्हा आणि जशी मॅच संपेल मैदानामध्ये एंटर व्हा. 2 बॉल 5 धावा. कमालीची स्पर्धा. श्री राघोबा शैलेश क्रिकेट क्लब कोट नाक्याचे भव्य दिव्य आयोजन. 2 बॉल 5. आता वाईड आलाय. आता चौकार आला तरी देखील बेलपाडा संघ जिंकेल. समीकरण 2 शेवटचे बॉल. मॅच जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता. हाय स्कोरिंगला आपण बाय देतोय. 2 बॉल 4 धावेची आवश्यकता. अंपायर समोर चर्चा करू नका, कारण बॉल ऑफ स्टंपच्या भराच बाहेर आहे. आता समीकरण 2 चेंडू 4 धावेची आवश्यकता. एकमेकांना प्रेक्षक विचारतायत का या मॅच मध्ये 21 धावा चेस होतील का? आणि जवळ आलाय देखील. ऑलमोस्ट जवळ आलाय बेलपाडा संघ. 2 बॉल 4 धावा. गॅप मध्ये मारलाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फिल्डिंग. एकच धाव का स्ट्राईक गोवर्धनला मिळेल? खेळाडूने केलंय काय? ओ चुकी केली खेळाडूंना. बॉल हातामध्येच ठेवला आणि आता स्ट्राईक गोवर्धनला मिळणार आहे. अगोदर थ्रो केला असता तर गोवर्धन बाद देखील होताना पाहायला मिळाला असता. आता समीकरण 1 बॉल 3 धावा.